मार्तबर संतोष रामन सातव पाटील, त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वर गुंड, आदरणीय दत्तात्रय अण्णा दत्तात्रय तात्या भेंडावले, चेअरमन संतोष सगाराम कटके, निलेश बबनराव सातव पाटील, योगेश गंगाधर सातव पाटील, दिलीप एकनाथराव काळे यांना विनंती आहे कुस्ती लावण्याकरिता यायचं. लाल पट्टीमध्ये धारण केलेला सिकंदर शेख निर्णय आणि ते माकडे आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी, परंतु स्टेप आउटचा एक गुण आणि त्यांच्या खात्यामध्ये अतिशय प्रेक्षणीय चालू आहे. माइक कंट्रोल करा. सरपंच म्हणून काम पाहत आहे बाबा शिरगावकर, आगारा मुलगाच्या भूमिकेत सुहास बनकर चंद्रपूर आणि माणिक पाटील साईड पंचाच्या भूमिकेत. श्रेयस होळकर पहिला पुकार. संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष दोरवाड रत्नागिरी विजय. अतिशय प्रेक्षणीय अशी लढत. गदेचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सिकंदर शेख माती आकारात सर एक वर लढतोय. लाईव्ह साठी जे ऑडिओ इनपुट आहे त्याच्यामधून आवाज प्रॉपर लाईव्हला जात नाहीये. लाईव्ह शूटिंग करणारे युट्यूबर उपस्थित सर्व तुल्यबळाशी महाराष्ट्र केसरी गटाची लढत चालू आहे. तर या पट्टीमध्ये अनिकेत मांगडे, कुमार पाटील ठाणे शहर आणि शिवम शिंदारे कोल्हापूर. कुस्तीला प्रारंभ. सरपंचाचा इशारा. अतिशय तुल्यबळ शून्य एक साधून फलक. स्वतः आयोजक आखाड्याच्या कडेला बघून कुस्तीचा आनंद घेत आहेत. रामकृष्ण अण्णा सातव पाटील सुंदर देखभाल कुस्तीगिरांसाठी असलेली बक्षिसांची खयात आणि दरम्यान पहिल्या फेरीमध्ये 1 गुणांची आघाडी. परंतु ताबा मिळण्याचे 2 गुण मात्र अण्णा इकडे आखाड्याच्या गोल कडे दिलं होतं किती बाजूला करा. एकदा सवय लागली ना परत नंतर आपल्याला त्रास होईल. विनंती आहे आखाड्याजवळ बसलेल्या सर्व मान्यवरांना आपण मंचावर येऊन स्थानाबद्ध व्हावं. अतिशय देखणं सुंदर नियोजन आहे. प्रेक्षकांची आलोट गर्दी, शिस्त आहे. सागर विठ्ठलदेव पुणे जिल्हा लालपट्टी आणि शुभम जाधव यवतमाळ निळीपट्टी. माती आखाडा 2 रोटीचा मता होतो. गादी आखाड्यावर गदेचा प्रबळ दावेदार डबल महाराष्ट्र गेले गोष्टी चालू. आक्रमक बनणार तिथे गुणांची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न. बघायचा प्रयत्न प्रेक्षणीय लढत. अटीतटीची लढत. कुस्तीचा गुणफलक 4 आहे. पलीकडे तब्बल 6 गुणांची आघाडी घेत पृथ्वीराज विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या पहिल्याच कुस्तीमध्ये माती आखाड्यावर प्रयत्न आणि धुडकावून लावला आणि त्याच ठिकाणी ताबा मिळवत सिकंदरने पुन्हा 2 गुण घेतले. 6 आहे. तब्बल 5 गुणांची आघाडी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतो सिकंदर. कुस्तीचे प्रेक्षणीय अशी कुस्ती.
तब्बल 5 गुणांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सिकंदर शेख. पलीकडच्या मॅचवर कुस्तीचा मध्यांतर 0-6 गुण फरक. 2 कोचेस थांबा. इंटरव्हल साठी 2 कोचेस थांबायचंय. आक्रमकता धारण करतोय आणि कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे कलम पृथ्वीराज मोहोळ विजयी. टाळ्या करायचा त्यांच्यासाठी. टेक्निकल सुपॅरिटी 10 गुणांच्या फरकानं पृथ्वीराजची विजयी सलामी. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अखेरचा 1 मिनिट. चला पुढची कुस्ती इकडं. शिवराज राक्षे नांदेड लाल पाशू, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा पाशू. धीरज बारसकर धाराशिव लाल काठवर, अश्विन तिंबरे यवतमाळ ब्लू काठवर. मॅच क्रमांक 1 मिनिट. 2 वर. बोला. पुन्हा एकदा सिकंदरला ताबा मिळवत 2 गुणांची कसोटी आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. शिवराज राक्षे नांदेड लाल पाशू, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा पाशू. सरपंचाच्या इशाऱ्यानुसार कुस्ती करायची अखेरचे 30 सेकंद. धीरज बारसकर धाराशिव